नार्फ केटल यांच्या CSR निधीतून सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था यांच्या सहकार्यातून आम्हाला 1200 वृक्ष आंब्याचे केसर आंब्याचे झाडं मिळाले। आणि त्यांनी जेव्हा झाड दिलं तर एक मनामध्ये कल्पना आली की जर आपण लोकसहभागातून जर हे झाडं लावले तर निश्चितच त्या झाडाविषयी एक प्रेम आपुलकी गावच्या लोकांमध्ये निर्माण होईल आणि हे प्रेम आणि सगळ्यांची एकता इथे आम्ही एकवटण्याचा प्रयत्न केला। ज्या दिवशी वृक्षारोपण करायचं होतं त्या दिवशी जवळजवळ 3000 पेक्षा जास्त पब्लिक या गावाच्या या प्लॉटवर आपल्याला जो दिसतं या प्लॉटवर 3000 पेक्षा जास्त पब्लिक इथं होती। आणि जे झाडं आपल्याला 1 मिनिटामध्ये लावायचे होते ते आपण 1000 झाडं 40 सेकंदामध्ये इथे लावली आणि तो विक्रम आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला की आतापर्यंत 40 सेकंदामध्ये 1000 झाडं लावण्याचा विक्रम अजूनपर्यंत कुठल्या गावाच्या नावावर नाही आहे। शेती केल्यानंतर आपण बाहेर 2 पैसे कमायला जात होतो, पण आता आपल्याला काम हा 1 वर्ष झाला आपल्याला काम मिळाला, तेव्हापासून आपण बाहेर जाणं बंद केलं। आपले सर्व लोक एकत्र येऊन आम्ही काम करतो आहे। येथे कोणी पाणी टाकतं, कोणी गवत कापते, कोणी खंती देते। इथे तुम्हाला दिसते की 1000 झाडे लावलेले आहेत आम्ही केसर आंब्याचे। हे 1000 झाडे नाही आहेत, हे एक लोक चळवळ आहे, डव्हा गावातील लोकांची चळवळ आहे। आणि ही लोक चळवळ निर्माण करण्यासाठी सप्रेम संस्थेचा खूप मोठा इथे श्रेय आम्हाला लाभलेला आहे। आपल्या जागेची सुपीकता वाढवण्यासाठी झाडांची ग्रोथ वाढवण्यासाठी आम्ही जीवामृत इथे तयार केलेला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जो आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे 1 करोडचा, तर आणि माझी वसुंधरा अभियानमधून 50 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे। जवळजवळ 2 वर्षामध्ये आम्हाला 1,61,00,000चा पुरस्कार मिळाला आहे आणि ह्या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत होणार आहे। म्हणतात ना की पैसा आहे, दिमाग आहे, परंतु जर मार्ग दाखवणेवाला जर इथे जर कोणी नसला तर निश्चितच आपल्या जवळची बुद्धी आणि पैसा हा कामात येत नसतो। तर सप्रेम संस्थांनी आम्हाला एक मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे।